कोण आहे? मी सोम. कोण सोहम? पप्पू भाऊचा. कोण पप्पू भाऊचा सोहम? खालच्या आळचा. कोणती खालची आळी? किती खालच्या आळी गावात? इथं एवढं उद्धट बोलायचं नसतं बघता. देवी आली का अंगात? सांगितलं तेवढं बोल. काय काम आहे तुझं? ए माझ्या प्रश्नाचं उत्तर देशाल का? काय प्रश्न आहे बघता तुझा? मी ह्या वर्षी पास होईल का? 100% 100% पास होणार तू. हा का? हो खरं? मग पास. हे गावातल्यांना सांगावं लागल सुनता मावशीच्या अंगात देवी आली. असं कुणाला सांगत नसता. मग स्वतः येत असता का? असं कुणाला सांगायचं नसतं. माझे भक्त माझ्यापर्यंत आपोआप येत असता. देवी हं. अजून एक प्रश्न विचारू का? विचार. माझे मामा काल कुठे गेले होते? तुझा मामा कोण? काय नाव राव तुमचं? हा दाद्या. गावातला दादाराव का? दादाराव आणि तो बाबूराव सोबत दारू प्यायला गेला होता. काय? बाबूराव सोबत तो ऊसाच्या वावरात दारू प्यायला गेला होता. 10 रुपयाला? हा. काल तर म्हणे मला काम आहे म्हणे गावात. खोटं बोलला तो माणूस. हा का? खोटा बोलला तो माणूस. तो काल दारू प्यायला गेला होता किराण्याचं नाव सांगून. किराण्याचं नाव सांगितलं होतं. किराण्याचं नाव म्हणजे ते खरंच काल 10 रुपयाला गेले होते? खरंच काल दारू प्यायला गेले होते. बाबो म्हणजे खरं खरं सांगते ती. हा. सगळ्यांना सांगावं लागतंय बाबा. ए भक्ता, मामा ओ मामा काय रे? काय कुठे चालले? चाललं गावात? तुम्हाला माहिती का काय झालं? ते आपल्या गावातल्या सुनता मावशी नाही का, तिचं काय झालं? त्यांच्या अंगात देवी येते. तिच्या अंगात त्यापासून देवी यायला लागली? हो येते. गावातले किती लोक जाऊन आले. कशाला? ते खरं खरं सांगता सगळं. इकडे काय खरं खरं सांगतात? हे माणसं काय करतो माणूस, कालकट काय खाल्लं होतं, कुठे गेला, सगळं सांगतं खरं खरं. तू येडावला का काय सकाळी अहो खरं जाऊन बघा. चॉकलेटी खाऊन आला वेगवेगळ्या. चल अहो जाऊ दे. जाऊन बघा. खरं सांगतोय. मी एवढं पळत कशाला आलो असतो मग? मला काही सकाळी सकाळी मामा बनवतो का? मामाला मामा बनवतो का तू? अहो मामाने बनव. तुम्ही एकदा जाऊन बघा, खात्री करून या. काय सांगते ती? खरं खरं. म्हणजे देवी आली अंगात? हा देवी आली. आणि तुला कोण सांगितलं? डोळ्यांनी पाहिलंय. नक्की का? हा बरं, गावातले लोक जातात. बस गाडीवर बस. मी नाही येत. बस नको का आता. चला. सारा जेवायला बरं नाही. काय झालं काय? एक सबूत पण नाही. आपल्याला जाऊन बघा. मी जर स्वतः धरलं ना, हा? 500 रुपये माझ्या घरी तुम्हाला द्यायचे. काय आता काय घरात घालतो काय? गावात लागतो का? काय काय बोलू राहिला पोरगा? मागं तिघे गाडी का ते? मागे काय तू आहे का लक्ष? पायरी पडेल खाली. काय पाहिलं नाही पडत. तुझं लक्ष आहे का? उतर रे खाली. सोम पुढे गेलं तिकडं बस. बाबेला सांग काय हे काय झालं. लागले सगळे? तर काय म्हणून राहिला पाहिलं का तू? अहो तुम्हाला माहिती का की आपल्या गावातल्या सुनता मावशी नाही का, त्यांच्या अंगात येतं. तिच्या अंगात येते? हा म्हणजे तिच्या देवी- अंगात येतं म्हणून ह्याला लय आनंद झालाय बघ कसा हसून हसून बोलतोय तू. हो ते सगळं खरं खरं सांगता म्हणून आनंद झालाय. हा वय अहो खरं सोनं तिचं नको सांगू आम्हाला काही. अरे खरं. ते येडं हे पण झालंय. काही डोक्यापणे. मला सांग सुनीताच्या अंगात येईल ती सुनीता काय आहे का? धडाची आहे का हा सुनीता? सांग बरं. हा? हे अहो सगळं खरं खरं सांग. चिरकाचं कोणा काय गागाचं कोणा काय गल्लीत बांधायला बी लागलं मग किती बंबुकाचं. सोडा. मी मामाविषयी विचारलं तिला. हा माझ्याविषयी विचार. हा. विचारा. मागाशी तर बोलला नाही तू माझ्याविषयी विचार. ऐक- काय? ऐक- आता बरं सांगतोय तो ना. काय विचारलं मग मामाविषयी काय? मी विचारलं मामा काल कुठे गेले होते. हा त्यांनी खरं खरं सांगितलं. मामा
कुठे गेलते काल? काय हा सांगितलं? मामा काल बाबूराव बरोबर दारू प्यायला गेले होते का नाही खरं सांग. दारू तर प्यायला- अरे येड्या, याला अख्ख्या किती गावाला दिवस झाले? नाही, एक मिनिट थांब, त्या अख्ख्या गावाला माहिती बाब्यात दादा का बाब्या पण दारू तुम्ही महिन्यातून एकदा जाता, त्यांना कसं माहिती कालच गेले. सांगताय ते खरं खरं सांगताय, एकदम खरं खरं, खरी बातमी खोटी बातमी सांगणार जर नाही. आता मी गेलो मला खरं सांगेल का? खरं एकदम मला खरं. मला रात्री झोप येत नाही. झोप येत नाही. आता हा. काय आता लहान लेकराला काय माहिती ते सुरेखा बाईला विचारावं आता तू लागेल. सांग, मला खरं रात्री झोप येत नाही दादा. ये दादाला माहिती. ऐकलं बाबरा झोप येत बाबे नाही. बाबे एक मिनिट थांब. हा मी काय म्हणतो, पोरग एवढं जीव काढून बोलत होता मला मागाशी, त्याला तिकडे घेऊन आला तर इकडे पण तो ठामपणे बोलू राहिला. हा आपण एकदा जाऊन येऊ ना, हा जाऊन येऊ. हे स्वतः मग आपण खात्री करू पाहू ना खात्री करून पाहू ना. स्वतः डोळ्यानं आपल्या. नाही काय होईल माहितीये का, एक तर खरं नाही तर खोटं हा काहीतरी होईल ना. काहीतरी होईल. तुम्ही जर त्यांना विचारलं तुमच्या गाडीत किती पेट्रोल ते बी सांगतील. गॅप आहे. खरंच आहे माझं, ऐका. मी काय म्हणतो बाबू, एवढा जीव तोडून सांगू राहिला म्हणजे याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. तर पोरगा तसं खोटं बोलणार नाही. 25% 25% नाही 100% ठेवा, जाऊन बघा तिथं लागलं तर. आता तो म्हणतोय तिचं सांगितलं, दारूचं सांगितलं, कालचं सांगितलं, हे बरं आहे. तो बोलला बरोबर की महिन्यातून आपण एकदाच बसतो हा ते बैठकीला, बरोबर आहे. पण त्या बैठकीला बसलो महिन्यातून एकदा, पण कालच बसलो हे तर कसं काय कळलं? पण हे तिलाही माहिती असेल ना अरे पण डेट काही बाय ना त्याच्या म्हणून. मी जर टाइम विचारला असता टाइम बी सांगितला असता. विचारला का तू? नाही मी नाही विचारला. मी म्हणलं आपल्याला काय करायचं, बरं विचारलं एवढं बसलं नाही ना. विचारलेलं जाऊ. आहे. मग एवढं सांगू विचारूयात आपण. याला जातं ते विचारलं तो किती वाजता तुम्ही. ते कशाला विचारायचं तिथे जाऊन. काय काय विचारतो डब्याला बिब्याला, तू पण ना बाबा कधी कधी ते सोड. मी काय म्हटलं, पोराने काय सांगितलंय की आपण कुठं बसलो होतो, दारू प्यायला बसलो होतो, हा ते बरोबर आहे. ते ओळखलं बरोबर आहे. हो पण किती वाजता बसलो होतो हे नाही सांगितलेलं. टायमिंग मग आपण तेच विचारू तिला. आता एक करू. आणि जर ते व्यवस्थित झालं, ती बरोबर बोलली, योग्य वाटलं की विश्वास ठेवायचा. मग बाकीचे प्रश्न धडाधड विचारू. मग आपण जाऊ विचारू मग. मग पैशाचं विचारू ना, आपल्या कधी लॉटरी लागेल. हा मला झोप येत नाही भाऊ, ते पहिले विचारू. तू झोपेचं मला काय? झोपायला अवघड आहे भाऊ. रात्रभर रीला बघतो, काय करायला बघत होती. चावट रीला बघतो, कशाला झोप लागणार तुला? नाही रे. ए, तू जा वय जा, तू सांग. तू तिथं सांगू नको, ऐकलं का? आम्ही किती वाजता बसलोय, काय बसलोय ते नको बोंबल्यात बसू तू तिथं. आता बसेल. मला पोरावर ना विश्वासच बसत नाही काय कधी बरं, कधी. काहीच काय रे. पण तो एवढं जे 10 वेळेस बोलू राहिला तो, हे ते काय करायचं सांग मग तू. सर मग जाऊन येतो. चाललो होतो गावात, तो आला सकाळी सकाळी. आहे म्हटलं काय बाबा, म्हणून मी गाडीला टाकली. तर मला वाटलं तुझ्या कानावर पडली असेल. नाही रे मला कायच माहिती, आपल्याला तर माहिती. हो का? तो त्याच्यामुळे येतो तुमच्या संग. चला येतो का मग? हा चल. बरं, राहू दे गाडी इथंच राहू गाडी दे. चल. एकाच असेल ती पुढे लावतो गाडी. चल हा, चल. चल. सावली गेलो गाडी. हो. काय झाडाखाली बसू काय. आंबे विकती वाटतंय. कोण आहे? कोण आहे इथं? पेशंट आहे. अयो, हे तर अंडरटेकर दिसू राहिला. कसं काय. अरे हे बघ ना केस. अरे बापरे, अरे बापरे. यार खरं. आई 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 माझा प्रश्न आहे. आई माझा प्रश्न आहे. नाही ना. आई हा, आई मी आमिर कधी होणार? आमिर खान का? आईला आल्या आल्या दंगल खेळू राहिली. अहो अगं आई माझी, आमिर आमिर म्हणजे श्रीमंत, रिच 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 कधी होणार? आमिर कधी होणार? श्रीमंत कधी होणार? 2026 च्या एंडिंगला तो श्रीमंत होणार. अरे 31 डिसेंबरला. 31 डिसेंबरला. हा एंडिंगला म्हटलं मी. एंडिंग असेल मग. एंडिंगच येतं ना मग. नोव्हेंबर 31 डिसेंबर. डिसेंबरला. आई इंग्लिश पण बोलती. हवामध्ये आहे ना. हवामध्ये. आई हं, माझा प्रश्न आहे. काय? मला रात्री झोप येत नाही. तुझी बायको तुझ्या जवळ नांदत नाही. कोण म्हणलं तुम्हाला? अख्ख्या गावाला माहिती. तीन तीन माक. आणि ती तुझ्याकडे येत नाही. एक मिनिट. तू तर एकच सांगितली होती मला. दोन कुठून आली? दोन बाहेरच्या. आईला मला सांगितलं नाही बाब्या. आता का सांगत बसतो. याच्यात 2च बाहेरच्या नाहीयेत. हा? याची गिनती नाही बाहेरच्या बायांची. याला बायांचा खूप नाद आहे. याची नसबंदी करण्यात यावी. अरे बाप. आता पाहिलं. हा स्लो झाली. हा. हा. हे ना याच्यामुळे येत नव्हतं हे ऐकत.
तुमची नसबंदी करण्यात यावी, या भक्ताची नसबंदी करण्यात यावी. बाब्या. या भक्ताला लई बायांचा नाद आहे. बरं झालं बाहेर आहे दाद्या. माझा एक प्रश्न आहे. बोल भक्ता बोल. माझं तू लई लग्न कधी सुंदर होईल? आहे, तू मनाने लई सुंदर आहेस. धन्यवाद. तुझ्या सोबत सगळे चुकीचे लोक तुला भेटतात, लोक तुझा गैरफायदा घेतात. तू कधी उलटून कुणाला बोलत नाही, तुला कधी कुणाला वाईट बोलू वाटत नाही, तुला कधी कुणाचं मन दुखू वाटत नाही. तुला प्रत्येक बघायला येणारा मुलगा फक्त तू त्याच्या घरामध्ये कामवाली व्हावी म्हणून असं म्हणून करून घेतो, पण तू तसं होऊ देणार नाही. तुझ्या त्याच्या पायावर उभी राहणारी पोरगी आहे, तू स्वावलंबी पोरगी आहे. तुला कधी कुणाचं वाईट करावं वाटत नाही, तुला कधी कुणाचं वाईट बघवलेलं होत नाही. तू खूप चांगली पोरगी आहे. बोल पोरी, पुढे काय म्हणतो? बाब्या बाब्या आपण झाडाखाली आलो की टीव्हीवर आलोय, नाही नाही टीव्ही तिच्या अंगात आलोय की ज्योतिष बघता, ज्योत बोल. हा दाद्या माझ्यावरती लट्टू आहे का? हा दादा तुझ्यावरच नाही, गावातल्या 3 लग्न होईल बायांसोबत त्याचा अफेअर आहे. बाबू बरं तुम्हाला वाचवलं, धन्यवाद आई देव. पोरी असंच खुश राहा. बाब्या आणि जेव्हा तुला एखादा मुलगा पटला असं वाटलं त्यावेळेस त्याला माझ्या पायथ्याशी घेऊन ये. मी त्याला सांगेल तो पोरगा कसा आहे म्हणून. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी. बघता गाणे म्हणू नको इथं. आई तू एकदम असा म्युझिक देऊन टाकला. मी काय म्हणतो आई, आई तुझा मुकडा दाखवते का? काय काय मोकळ्याची पप्पी काय तुला? अरे आईचा पप्पी नीट घेतो बोलत का? बसायचं, नीट बोलायचं इथं. तुमचं काय म्हणणं आहे? माझं तेच म्हणणं होतं ना, तुम्ही माझ्या नसबंदी करायची, मग माणसात नाही राहणार नाही. माणसात नाही, तुम्ही बायांमध्ये राहणार नाही, मग बाया कश काय राहणार? अरे बाप, बायांमध्ये राहणार नाही. मग ते कसं होईल? हा माझी बायको राहणार नाही ना मग. बाब्या तुमची बाब्या बायको अशी पण तुझ्या जवळ राहत नाही. बघता तुझं आयुष्य चाललं खोटं बोलता बोलता. बाब्या ए बाब्या, मी अजून कुठं नाही बोललो कधी. अरे बाब्या अरे तुझी- दादा गप्रे. अरे पण तुझी नस तिला माझ्या बंदी, जीवाचं काय अरे झालं? पण मी काय म्हणू राहिलो, हा. तुझी नसबंदी झाल्यावर कसं होईल? तेच ते विचारायला राहिलं. तिरी दुरी अक्का बाबा आमचा हा. अरे पक्का म्हणत होतो आमच्या मी. इथे येऊन अका पक्काचे शब्द वापरायचे नाही. जे बोलायचे तुम्हाला ते स्पष्ट आणि सरळ बोला. तुमच्या मागण्या काय आहेत त्या बोला. मागण्या आई मला सांग, यावेळेसची निवडणूक कोण जिंकणार? यावर्षी निवडणूक मला एक सांगा, हा. तुम्हाला कोणत्या पक्षाने काय दिलं? तुला काय वाटतं पोरी, तुला कोणता पक्ष निवडून यायला पाहिजे? मला कुठला पण चालेल. तुला काय वाटतं? नाही 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 नाही. अजिबातच नको. आपल्याला माणूस ओळखायचा राहतो. हा. पक्ष नको. नाही, पक्ष नको पक्ष नको. पक्ष आपल्याला माणूस जो चांगलं कार्य करेल, काम करेल, आमच्या राज्याचा, शहराचा सध्या आणि पेट्रोलचे सगळ्यांचा भाव विकास. काय आहे? पेट्रोलचा 104 रुपये, 4 रुपये. नोटबंदी कधी झाली? नसबंदी 2000. नोटबंदी 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 2000 कधी झाली रे बाब्या? 2000 मध्ये. 2000 मध्ये झाली. हा अरे 18 मध्ये झाले रे. 18 मध्ये झाले. आई खरं बोलली बाब्या. अरे कुठं लक्ष आहे काय तुझं? झालं? नोटा मस्त मस्त घरात नाही राहिलं. हा. हा 2018 ला झाली. बदलता बदलता गोड तेल काय भाव झालं? गोड तेल आता 130 रुपये आहे. 40. साखर काय भाव आहे? साखर मी 50. खातच नाही. 50 आहे का रे? 50. 50 आहे. तुमच्या गॅसच्या टाक्या काय भाव झाल्या? 1000. हजार झाले. सोनं काय भाव झालं? 1.5 लाखाला लाख. पोचलं. मग आता काय वाटतं, पक्ष निवडून द्यायचा का मतदानात जायचं नाही? मला वाटतं हीच अपक्ष म्हणून उभी राहणार आहे. आई बोल अरे एक विचारू का? बोल फक्त तू किराणाच्या दुकानात कामाला होती का? नाही. नाही तू लई भाऊ भिऊ विचारू राहिली. पण मी आता जे आपल्या पक्षाबद्दल तुम्ही जे बोलतात, कोण निवडून येणार त्याबद्दल मी आपल्या भारताची, आपल्या महाराष्ट्राची हालत सांगते. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतात महागाई किती झाली. माझं एक काम करशील काय? बोल भक्ता बोल. तुला जे पाहिजे ते देतो. हा 1.25 किलो, हा पावशर, हा अर्धा किलो, हा 1.5 किलो, हा 1 डझन, काय? जे मागशील ते. मला तुझं काळीजच काढून दे. अरे बाप, माझं काळीज हिने हरपलंय. कोणी ही तुझ्या बाजूला बसेल. नाही, तूच तिच्यावर लट्टू आहेस. आई माझं लई प्रिय, मी आज हिच्या तोंडावरच बोलून टाकतो मी. काय? पण ती प्रिय म्हणजे तुझ्यावर माझं प्रेम तिच्यावर. करत नाही. मग करायचं गेलं ना तुम्हाला? मला लग्न करायचंय तिच्याशी. त्याच्यावर आई काही पण कर, याला माझ्यापासून दूर ठेव. दूर ठेव. अरे माझा जीव आहे तू, ती काळीच मागू राहिली. अजिबात नाही. आयो हाणला 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 हाणला. बाबूराव, तुझं काय मागणं आहे? काय ते खोकला आला आई. फक्त मला एवढं क्लिअर करा मॅडम. काय? मला झोप येत नाही तेवढी फक्त. अयो एक काम कर, मला झोप जर आली ना शेजारच्या नवऱ्याची बायको पळून आण. शेजारच्या शेजारच्या नवऱ्याची बायको पळून आण, ते तुझ्यासोबत लग्न करून घे.
आणि ती तुझ्याजवळ नांदन एवढी मला गॅरंटी. शेजारच्या नवऱ्याची बायको पळून हा ती नांदायला म्हणजे मला गॅरंटी. हा अरे बाब्या ही कोण आहे पोरगी? कोण आहे म्हणजे अरे ही पोरगी कोण आहे? इथं कुठली का बायको? कुठून बसेले? कोण झाली? इथेच राहते की याला विसरवलंय ना. विसरावल्या? अरे बाप ही काहीतरी चमत्कार होऊ राहिलं बरं का रे बाब्या. हा? मला ही पोरग असं वाटतं काहीतरी. ओळखलं ना मला. अरे बाप मला काहीच लक्षात राहिलं ना. आता हा तुला ओळखायला येणार नाही. तुझी इच्छा होती ना याच्या मनातून तुझं प्रेम निघून जायची, ते निघून किती गेलेलं आपण आहे. होतं तुमचं? किती आपण प्रेम करतो? मला नाही माहिती, मी नाही करायची याच्यावरती. बाप आता असं आता वाटत बरंच लक्षात राहिलं. आहे. आता याला आता काही काय करत दिसणार नाही. नाही हळूहळू. अरे बाप मला आता झोपायची इच्छा होऊ कोण राहिली. आईच्या मांडीवर? हे आ. बघा बघतो. अयो नको 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 आता बस झालं. बाब्या बाब्या मला चमत्कार झाला, मला साक्षात्कार झाला. बरोबर. आता मी माझ्या आईसाठी हार नारळ फुल अगरबत्ती मी घेऊन नाही येणार. बघता तू 5 मिनिटं खाली बस. आता काय मी झालं? तुला सगळं सांगते, खाली बस. आता काय सांगायचं तू बाकी राहिलं? अगरबत्ती बिगरबत्ती काहीच आणू नको. मग काय आणू? माझ्यासाठी तर काहीच आणू नको. शेंगोळे आणू तू का? फक्त एक काम कर, हा. तुझी माहेराला गेलेली बायको बायको. तू तिला घेऊन घेऊन ये, येतो. तिच्यासोबत चांगला संसार कर. त्याला तू तिला व्यवस्थित जीव लाव. जीव लावतो. लोकांची लेकबाळ ही आपल्या घरची लक्ष्मी असते. असते. ती तुझ्यासाठी तिची आई वडील सोडून आलेली आहे. आहे. तू तिला 2 टाइम व्यवस्थित कमवून खाऊ घाल. घालतो. तू दारू पिणं बंद कर. नाही होणार. तू लई मोठा करोडपती होशील. तुला कुठल्याही देवाच्या पाया पडायची गरज नाही. तू फक्त आई बापाला आणि बायकोला जीव लाव. अरे तू आता घरी जाऊ शकतो. लय मोठा आशीर्वाद दिला आहे. आताच जातो आणि माझ्या बायकोला घेऊन येतो. आणि महत्वाचं बाहेरच्या कोणत्या बाईकडे डोळे उचलून बघू नको. हे कसं शक्य आहे? प्रत्येक पण मी स्वतःची बायको प्रयत्न सोडून करेन. सगळ्या बहिणी तू ताईच झाल्या पाहिजे तुझ्या. मी प्रयत्न करेन पण हे शक्य नाही. हो आता जातो आणि माझ्या बायकोला माहेरावरून तिच्या सासरी घेऊन येतो आणि बस आता कामच तमाम करतो. बाब्या हा. बाब्या आईचा आशीर्वाद घे. हो. आणि तुला झोप लागत नाही ना? हो. झोप लागायला सुरुवात होईल. मला साक्षात्कार झालाय. आई जय पाया पडू दे. बाबूराव, जय सुनीताबाई, जय सुनीता बाबूराव. देवी, हा. जय सुनीताबाई, जय सुनीता देवी. तुमच्यासाठी एक महत्वाचं, हा, तुम्ही घरची बायको जी तुमची नांदत नाही, हा. तुम्ही तिचा नाद सोडून द्या. बर. दुसरी करून आणा. हा. व्यवस्थित संसार करा. अच्छा. सुखी राहा. हा. तुमच्या आई बापांचा आशीर्वाद तुमच्यावर लई चांगला आहे. हो. शेतीवाडी विकू नका नाही. आणि व्यवस्थित राहा. हो. तुमचे पोरं पण तुम्हाला सुखी ठेवती. हो. तुम्ही आता इथून जाऊ शकता. महत्वाचं, गावातली आपल्या घरची बायको आणि आई सोडून कुठल्याही बाईकडे बघायचं नाही आणि बोलायचं नाही. नाही बरोबर. इथून जाताना सरळ घरी जायचं, खालची मान वर करायची नाही. नाही हो. जाऊ शकता हो आता. पाया पडू दे राया. हा आई, थांब पोरी, तू तुझ्याशी थांब, तू बोलायचंय थांब. मला. शेवटचा प्रश्न. हा विचार पोरी. तो तिथला कोण आम्ही कुठला? आम्हाला भेटेल का नाही? गेली का नाही? अगं बाई काय तर माझ्या अंगात आलं होतं. परवा डोकं दुखायला लागलं. बरं झालं तुझे सगळं अगं, केलं नाही तुला तर तो सांगते, दाद्या. नुसता तो दाद्या बायाचे तुझ्या माग लागतो. मला माहित झालं होतं. बरं झालं मला एक तू दोन हे जणांनी केलंस, खूप सांगितलं. गरजेचं होतं. तुझी लई छेड काढत होता तो. आणि तो बाब्या नुसता बायांच्या नादी पण तू लागतो. जादू केली कशी? त्याच्या डोक्यातून मी गेली कशी? अगं मी मुद्दाम केलं. कसं असतं माहिती का, आपण जर म्हटलं ना माझं डोकं दुखतंय, गोळी न घेता म्हणून आपोआप डोकं बरं झालं. बरोबर. आपोआप डोकं बरं होतं. पण आपली लोकांची थिंकिंग झालेली, गोळी घेतली म्हणजे डोकं बरं होणार. तर ते तसं होतं. ते बट आता त्याच्या डोक्यात परत येणार नाही. येणारच नाही. त्याला सांगितलंच तसं मी. देवा, देव पावला. बरं चाल माझं लय आता मला कबर चल, चहा पाच तुझा लय मोठा मी नाद घालून दिला. एवढा मला मागाचे फुलं आणावं लागले मला. चल 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 चल, तुला चहा पाजते मी. आले चाल. ओके ओके ना मित्रांनो, तुम्ही गावामध्ये वावरता, बऱ्याच ठिकाणी म्हणतात अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवलाच नाही पाहिजे. आणि आजचा एपिसोड आपण एक करमणूक म्हणून बनवला आहे. तर याच्यामध्ये सांगण्याचा एकच उद्देश आहे की आपण खरंच आपली जी बायको असते तिला जर आपण घरात जर जीव लावला, तर व्यवस्थित तिला सगळ्या गोष्टी वेळेवर जर हजर केल्या, तर बाई पण सारखी सारखी माहेराला जात नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे बाईनी पण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे का आपल्या माणसाला पण बाहेरच्या बायांकडे बघण्याची वेळ नाही आली पाहिजे. आपला एपिसोड कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि मी हे अंगात यायचं नाटक केलं, माझे लय डोळे दुखतात. कमेंटमध्ये सांगितल्यानंतर स्वाती कदम नाशिकचे आशिक या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा. बघत राहा सगळ्यांची आवडती स्वाती कदम नाशिकचे आशिक.